वेलकम बॅक टू माय चॅनल। ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आला आणि तो म्हणजे गौराई आल्या आणि आज आहे गौरी आगमन। तर इथं मी बाहेर छोटीशी आपली रांगोळी काढली होती, तर बघा कशी आली। आणि चला बाकी तयारी करू। गौरी आगमनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। ॲक्च्युली मी तुम्हाला म्हटलं तसं की मला व्हिडिओ हा एडिट करून टाकायला थोडा लेटच झाला, त्याच्यामुळे तुम्हाला 1-2 दिवस लेटच पाहायला भेटेल। हा त्यामुळे तसं वाटतंय मला, ती तसंच वाटलं बसवल्यासारखं। तर इथं तुम्ही बघू शकताय बघा, म्हटलं चला आता सगळेजण आलेच होते तर आपण पूजा करून घेऊया म्हटलं। आणि गौरी आणायच्या म्हणून आम्ही सगळ्यांची वाट बघत बसलो होतो। 11 वाजल्यापासून आम्ही तयार होतो, पण काय करणार, आजचा दिवस म्हणजे सगळ्यांनाच कामं वगैरे असतात आणि सगळीकडेच हळदी कुंकाला जायचं असतं, त्याच्यामुळे खूप सारे धावपळ सगळ्यांचीच होते। आणि त्यात पावसापाण्याचे दिवस असले आणि त्यात शेताकडे राहणारे असले तर मग जास्तच त्यांना त्रास होतो ना पावसा पाण्यामुळे। असं मग ह्यांचंही काही सगळ्यांचं तसंच झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांना यायला लेटच झालं। आणि मग आम्ही 1 वाजता परत बाहेर आणल्या गौरी, पण असं झालं की सगळेजणी आल्या आणि पाऊस जोरात सुरू झाला, मग त्याच्यामुळे आम्ही तुळस सुद्धा हलवली आणि इकडे कट्ट्यावर आणून ठेवली। आणि मग कट्ट्यावरतीच मग गौरी वगैरे आपल्या ठेवल्या तिथं, कारण म्हटलं तर जिथं तुळस असतं तिथं घेतलं तर सगळे मुखवटे परत भिजतील पाऊस जर आला चुकून तरी। आणि पावसाचं काय सांगावं नाही का, मिनिटात ऊन पडतं आणि मिनिटात पाऊस येतो असं। तर इथं तर आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली, तर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेते, त्याच्यानंतर गौरी आपण आतमध्ये घेऊन जाऊ। आणि तुम्ही मला कमेंट करून विचारलं होतं की ताई तुमच्याकडे 2 गौरी कशा काय आहेत, म्हणजे 2 जोड्या कशा काय आहेत। तर पहिल्या जी पिवळ्या आहेत ना त्या सुरुवातीच्या आहेत, आमच्या 10-11 वर्ष झाली त्याला। मग त्याच्या जरा थोडेसे कुठं म्हणजे कलर वगैरे गेला होता आणि ते चेंज करायचे होते म्हणून, विसर्जित करायच्या होत्या म्हणून आम्ही नवीन अमरावतीवाल्या आणल्या, पण त्याला पण आणून 3-4 वर्ष झाली आता। पण सगळेजण म्हणाले मुखवटे चांगलेत, विसर्जित करू नका। मग ब्राह्मणांना पण विचारलं, मग तेही तसेच म्हटले, म्हणून मग आम्ही परत सगळ्याच पूजल्या आता, म्हणजे म्हणून आमच्याकडे 4 आहेत गौरी। गणपती का महालक्ष्मी मला नाही चाला येत नाही। काय म्हणायचं, कोण तुम्ही म्हणायचं असतं ना। काय घेऊन आल्या? सुख समाधान कशाच्या पावलाने आल्या म्हणतात ना, हा माहिती ना। गेल्या वर्षीच्या अजून निघले नाही। आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा गौराई सोबतच मी आस्थाची सुद्धा पावलं इथं उमटवून घेते, कारण ती सुद्धा आमची लक्ष्मीच आहे ना त्याच्यामुळे। आणि इथं बघू शकता हे बघा। आणि आमच्याकडे ज्यावेळेस आम्ही गौरी आणतो ना तर म्हणतात ना, आल्या गौरी तर कशाच्या पावलांनी आल्या, सोन्याच्या पावलांनी आल्या, तर त्या काय घेऊन आल्या, तर सुख समाधान, पाऊस पाणी, आबाधनी, गाई गुरं ढोरं असं म्हणतात सगळं। आणि मग आपण गौरी आतमध्ये घेतो असं। तर तुमच्याकडे काय काय म्हणतात गौरी आणायच्या वेळी, तर ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही। आणि तर चला आता मग आतमध्ये घेऊन आलो, मग इथं सगळ्यांनी परत पूजा वगैरे केली, पाया पडून घेतलं सगळ्यांनी। आणि म्हणतो ना आपण गौराई कशाच्या पावलांनी आल्या किंवा काय घेऊन आल्या, पाऊस पाणी, तर अगदी आज इथं तसंच झालं। जसं गौराई आम्ही आतमध्ये आणल्या आणि आमची पूजा वगैरे झाली, तर तुम्हाला मी दाखवते, एवढा जोरात आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता की सगळ्यांना म्हणजे कुणाला जाताच येईना घरी परत, असं झालं। आणि मग परत एकदा मी म्हटलं चला बाहेरून तुम्हाला सगळं दाखवते, आपलं गौरी आगमन झालेलं आहे। तर आस्ताचे पाऊल सुद्धा बघा किती छान उमटले होते ना, तर एकदम मस्त असं वाटत होतं ना। आता कसं हे गौराई होईपर्यंत असेच पावलं राहतात घरात आणि मग आणखीनच जास्त प्रसन्न होऊन जातं। तर आता हे दुपारच्या टायमिंगमध्ये सगळं झालेलं आहे, तर आता गौराई बसवायचा खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी, कारण ह्यावेळेची थीम थोडीशी वेगळी होती। वेगळी म्हणजे आज आम्ही गौराईचं ढोहाळ जेवण करणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। महालक्ष्मी घरात आल्या आणि पाऊस चालू झाला जोरात, कालच्या टायमिंगला चालू झाला। मग काय तिथले मला पिंडी
तसं तर मी प्लॅन केला होता की दुपारीच गौरी बसवायला घ्यायच्या, पण आणायलाच दुपार झाली होती, त्याच्यामुळे मग खूप टाइम झाला. स्वयंपाक बनवून घेतला आणि मग लगेच इथं मी लागले होते गौराई बसवायला. तरी मला वाटतं 5:30 पावणे 6 वाजता मी बसवायला घेतल्या होत्या. पहिल्यांदाच डोहाळ जेवणाची थीम करायला लागले होते आणि त्याच्यामुळे ना बाकी कुठल्या गौराईचं टेन्शन नव्हतं, पण ही जी गौराई मी बसवणार आहे ना, म्हणजे प्रेग्नेंट आहे असं दाखवणार आहे ना, तर हे बसवायचं माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. आणि जवळजवळ ही महालक्ष्मी व्यवस्थित बसवायसाठी ना मला एक जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास गेले ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी ती व्यवस्थित दिसत होतं. आणि पलीकडे ज्या 2 उभा दिसत आहेत ना, तर ह्यांना मी रात्रीच साड्या नेसवून ठेवल्या होत्या. म्हटलं सकाळी फक्त हाताने मुखवटे लावता येतील. आणि इकडं तर आजींचा सेटअप इथं मांडायचा माझा सुरूच आहे. आणि तुम्हाला म्हटलं तसं नेहमीच म्हणजे रोहिणी असते सोबत, म्हणजेच माझ्या जाऊबाई, तर आम्ही दोघीजण करतो, त्याच्यामुळे असं फारसा वेळ नाही लागत आहे, आम्हाला पटापटा होऊन जातं. पण ह्यावेळेस मी एकटीच असल्यामुळं म्हणजे खूप जास्त धावपळ झाली, पळापळ झाली. आणि त्यात तुम्हाला मी अगोदर पण म्हटलं होतं की आस्ताला व्हायरल असल्यामुळे ना तिला ताप वगैरे खूप जास्त येत होता, त्याच्यामुळे तिला दवाखान्यात नेऊन आणून मग तिथून परत तयारी, असं मग खूपच जास्त पळापळ झाली असं. पण रोहिणीला कॉल केला तेव्हा रोहिणी म्हटली, ताई तुझी आत्ता खरी ही परीक्षा आहे बरं का असं. आणि मग बघा परीक्षेत पास झाली का नाही मला तुम्ही सांगा कमेंट करून. आणि इथं बघू शकता ह्याचा सगळा सेटअप इथं माझा मांडून सगळा झालेला आहे. पण हे सगळं मांडेपर्यंत मला रात्री 2 वाजले होते. आणि कशा 2 वाजल्या मला समजलं सुद्धा नाही. आणि ह्याचा जो आपला गौरीपूजनाचा मी डिटेल ब्लॉग ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं थीम वाईज म्हणजे प्रॉपर डोहाळ जेवण जे आहे ते मी सगळं व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तो सुद्धा ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथून तुम्ही बघा. आणि ह्या वर्षीच्या आपल्या थीमचा गौराईच्या डोहाळ जेवणाचा तुम्ही सुद्धा भरभरून आनंद घ्या. आणि थोडीशी वेगळी आपली थीम कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, अजून परत एकदा रोहिणी खूप 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 मिस यू. कारण प्रत्येक क्षणाक्षणाला म्हणजे गौराईला ना पिन लावताना सुद्धा मला तुझी आठवण यायची, मुखवटे बघितले की आठवण यायची, असं म्हणजे का एक्सप्लेन नाही करू शकत आहे आपण असं, म्हणजे एवढं जास्त मी तुला मिस केलं. पण ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम परत अजून आपण नेहमीप्रमाणे बसवू, दोघी मिळून सगळं करू. पण खूपच मिस केलं. तर चला मग भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर